पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांनी सुंदर उठ शेंडुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे माना शरणे मात्रे माना कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सर सोंड वक्र तोंड त्रिनयना, दास श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंना. तुम्ही बघू शकता ताईंनो, देवाची माझी पूजा झालेली आहे. शुक्रवारचा मी धनलक्ष्मी कुंचन भरते आणि कळसातले पाणी पण बदलते, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सांगते. सकाळी सकाळी देवाची पूजा करून घेतली ताईंनो. पूजेपासूनच माझी सुरुवात असते. आज शुक्रवार असल्यामुळे धनलक्ष्मी कुंचनसुद्धा भरला आणि कळसातले पाणी पण बदलले. कळस मी खाली ठेवते, केव्हा केव्हा खाली पण ठेवते, नाहीतर कळस आपला देवघरामध्येच असतो, आपल्या डाव्या हाताला आणि देवाच्या उजव्या हाताला असा मी कळस ठेवते. जर यामध्ये माझं काही चुकत असेल तर ते पण तुम्ही मला नक्कीच सांगा. कशी वाटली पूजा ते पण बघा. देवघरामधले आज वस्त्र बदललेले आहे, कारण मंगळवारी बदललेले होते, त्यानंतर मी काही बदललेच नाही. चला, अजून भरपूर कामं पडलेली आहेत, ती कामं पण करायची आहे. सकाळी सकाळी पहिले माझी देवाची पूजा असते, पूजेपासूनच मी सुरुवात करते. तशी मी सुरुवात करत नाही, कधीतरी चुकून एखाद्या वेळेस. पूजा तुम्हाला रोज रोज काय दाखवायची, त्यामुळे केव्हा तरी नाही दाखवत, पण शुक्रवारची मंगळवारची मी तुम्हाला पूजा दाखवतेच. लक्ष्मी मातेला आज वरती ठेवलेलं आहे आणि लड्डू गोपाल आणि स्वामी महाराजांना आज खाली ठेवलेले आहे, म्हणजे खालच्या पायरीवरती. नाहीतर माझे लड्डू गोपाल आणि स्वामी महाराज 2 नंबरच्या पायरीवरती असतात. धनलक्ष्मी कुंचन पण खाली ठेवला आणि कळस पण खाली ठेवलेला आहे. तुपाचा दिवा, ह्या साईडला तेलाचा दिवा, आणि हो तुम्हाला एक दाखवायचं आहे मला. इथं ओम होता ताईंनो, तो तुटलेला आहे, तो पण मला लावायचा आहे. खूप दिवस झाले तो तुटला, माझ्याच लक्षात नाही तो कसा तुटला ते. देवाची पूजा करून घेतली, त्यानंतर घरातली कामं केली. स्वयंपाक तर मी उशिराच करते. आणि आज घरामध्ये पीठ नव्हतं, म्हणजे पीठ होतं पण 2 दिवस गेलं. 2 दिवसापासून दळण मुलांनी गिरणीमध्ये ठेवलेलं आहे आणि गुरुवारची आमच्या इथं गिरणी बंद असते, त्यामुळे पीठ काही शिल्लक नव्हतं. आज मी घरीच दळलं, पण माझी गिरणी खराब झालेली आहे, त्यामुळे जाळ पीठ आलं आणि चपात्या पण आज व्यवस्थित आल्या नाही. हे बघा, आता गिरणी आवरून घेते. स्वयंपाक तर माझा झालेला आहे. शेपूची भाजी केलेली आहे, 2 वांगे भाजून ठेवले. ज्या ताव्यावर चपात्या केल्या त्याच ताव्यावरती आता वांग्यांना फोडणी देणार आहे, म्हणजे परतून घेणार आहे भरीत त्याच ताव्यावरती, कारण थोडंच करायचं आहे. आणि कांद्याची पात पण नाही, लसूण मिरची पावडर आणि कांदा एवढंच टाकणार आहे. आता पहिली गिरणी आवरून घेते आणि नंतर भरताला फोडणी देते. आणि बघा, गिरणीची पिन पण तुटली माझ्याच्याने, म्हणजे ही कालच तुटलेली आहे. जेव्हा बाजरीचं पीठ टाकलेलं होतं त्यावेळेसच तशीच मी तिला काढली. आणि खाली थोडं पीठ पण सांडलेलं दिसत असेल बघा, ते पण अजून जाळून भरून घ्यायचं आहे, ते नंतर घेते. पहिले आता भरीत करून घेते. छान अशी इथं 2 वांगी भाजून ठेवलेले आहेत. रात्री येताना त्यांनी वांगी आणलेले आहेत, पण मी 2च वांग्यांचं भरीत करणार आहे, कारण दुसरी पण भाजी केलेली आहे मुगाच्या डाळीमध्ये शेपूची भाजी. त्यांचा डबा दिला मुलांच्या आणि माझं अजून जेवण व्हायचं आहे. आता ह्याच ताव्यावर भरताला फोडणी देऊन घेते. थोडंच करायचं आहे, त्यामुळे मी आता ताव्यावरतीच करणार आहे. आणि त्यानंतर मला बनवायचे आहे तिळगुळाचे लाडू. लगेच शेंगदाणे भाजते, तीळ भाजते आणि खलबत्त्यामध्ये कुटून लाडू बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ताईंनो, कुठेही स्किप करू नका. आपण जर मिक्सरमध्ये बारीक केलं तर त्याला चव लागत नाही. खलबत्त्यामध्ये कुटून जर लाडू केले तर खूप छान होता आणि तेल पण सुटतं त्याला. चला, पहिले आता भरीत करते, नंतर तीळ भाजते. वांग्यांमध्ये किडे पण असतात, त्यामुळे वांगे आपल्याला बघून घ्यायचे. बळगीमध्ये वांगे छान कुटून घेतले. ताव्यावरती तेलामध्ये शेंगदाणे पण तळून घेतले, कारण कुरकुरीत शेंगदाणे भरतामध्ये छान लागतात. त्याच ताव्यावरती जिरं, मोहरी, मिरची, टोमॅटो,
कोथिंबीर छान परतून घेतली. टोमॅटो आपण भाजून घेतला तर भरताला चव खूप छान येते. माझ्याकडं कांद्याची पात नाही म्हणून मी कांदा घातलेला आहे. भरतामध्ये मी मॅगी मसालासुद्धा टाकलेला आहे. मॅगी मसाल्यामुळे भरीत खूप छान लागतं. मला जरा तेल कमी वाटले त्यामुळे मी वरून तेल टाकलेले आहे. 2-3 मिनटं छान भरीत ताव्यावर परतून घेतले. मी तुम्हाला म्हणले होते भरीत करून झाले की लगेच मी लाडू करायला घेणार आहे, पण नाही झालं तसं. कारण की भांडे पण घासायचे राहिलेले होते. स्वयंपाकाची भांडी घासायची होती माझी बेसिनमध्ये आणि गॅसवरती पण सर्व तेलाचं पिठाचं पडलेलं होतं. मला ते साफसफाई केल्याशिवाय काम जमत नाही, त्यामुळे मी पहिली ती साफसफाई केली. स्वयंपाकाची जी भांडी होती ती भांडी घासली. त्याच्यानंतर जेवण केले आणि जेवण करता करता सख्या बहिणी सख्या जावा यांचा ब्लॉग पण मी बघत होते. मला खूप आवडतात त्यांचे ब्लॉग, खूप छान असतात. बघते मी वेळ मिळाल्यावर. पहिले मी रोज बघायचे, पण आता जसा वेळ मिळेल तसं मी बघत असते. छोटे फौजे आलेले आहेत, त्यांची हशी मजाक चालली होती. खूप हसायला आला मला पण आणि खूप छान वाटलं त्यांचा ब्लॉग बघून. चला सांगते तुम्हाला काय केलेलं आहे. तीळ निवडून घेतले, म्हणजे त्यामध्ये काही आहे का ते बघितलं. छान आहेत. जवळजवळ 3 पावशेर मी तीळ घेतलेले आहे. 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहे, ते पण निवडून घेतलेले आहे. शेंगदाणे आणि तीळ भाजून घेते आणि दुसरे पण लाडू मला करायचे आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. जे घरामध्ये साहित्य शिल्लक आहे त्यामध्येच मी ते लाडू करणार आहे. तसं मी गव्हाचं पीठ भाजून ठेवलेलं आहे. 2 चमचे मेथी घेतलेली आहे. मेथ्या रात्रीच दुधामध्ये भिजत घातलेले आहे, त्यामुळे काय होतं लाडू कडू लागत नाही. खसखस घेतलेली आहे. माझ्या घरामध्ये जो डिंक होता तो पण घेतलेला आहे मी. एवढाच आहे, म्हणजे जे घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच मी हे लाडू करणार आहे. कारण तसंही मुलं काही खात नाही. वेलची पूड संपलेली आहे. जी मी वेलदोड्यांची पावडर करून ठेवलेली होती ती संपलेली आहे, त्यामुळे मी आता थोडे वेलदोडे घेतलेले आहे लाडूमध्ये टाकण्यासाठी. काळे मनुके आहेत आणि जे आपण मनुके वापरतो ते मनुके आहे. अक्रोड आहेत, बदाम आहेत, खोबऱ्याचे काप करून घेतले. आता हे सर्व साहित्य भाजून घेते. काजू, अक्रोड आणि खोबरं हे मी मिक्सरमध्ये काढणार आहे आणि तीळ आणि शेंगदाणे ते खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. चला, कमी गॅसवरती शेंगदाणे भाजते, त्यामुळे काय होतं छान भाजले जातात. शेंगदाणे भाजण्याची पण एक पद्धत आहे. शेंगदाणे भाजण्यासाठी कढई पहिली छान तापू द्यायची. कढई तापल्यानंतर गॅस बारीक करायचा. बारीक गॅसवरती शेंगदाणे चांगले भाजले जातात. सर्व बाजूने एकसारखे शेंगदाणे भाजत राहायचे. यापेक्षाही मोठी कढई घ्यायची होती मला तीळ भाजण्यासाठी, पण ती वरती ठेवलेली आहे, त्यामुळे मी तिला नाही काढले. कारण फक्त तीळ भाजण्यासाठी एवढी मोठी कढई काढायची नको वाटतं. जी ॲल्युमिनियमची कढई आहे ताईंनो माझ्याकडे, ती मी साड्या देऊन घेतलेली आहे. कारण त्यावेळेस माझ्याकडे एकसुद्धा कढई होती नाही. आणि आज बघायला गेलं तर 7 ते 8 कढया माझ्या इथं आहे. असतात काही काही गोष्टी अशा. असं जर काही भाजायला घेतलं तर आठवतात ताईंनो ते दिवस. कारण एक टाईम असा होता की खिचडी करता करता साबुदाण्याची मी खिचडी बनवत होते आणि माझ्याकडून घरातल्याच माणसांनी कढई घेऊन घेतलेली होती. त्यामुळे मी ज्या घालायच्या साड्या होत्या माझ्या, त्या साड्या देऊन कढई घेतलेली आहे. ती कढई आता इथं नाही, गावाला आहे. ती गावाला ठेवलेली आहे. ज्यावेळेस आम्ही गावाला जातो त्यावेळेस वापरण्यासाठी. चला, असो, असतात काही काही विषय, बरेच विषय आहे असे. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख नसतात आणि तसे पण दिवस येतात. असं जर मी काही हातामध्ये घेतलं तर मला ते दिवस आठवतात. कारण मला माझ्यासोबत कशी वागणूक केलेली आहे. आज रोजी माझ्याकडे सर्व काही आहे, पण मला ते दिवस आठवतात. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये तीळ भाजून घेतले. तीळ भाजलेले आहे कसे समजायचे, तीळ भाजून झाले की ते वरती उडतात आणि त्यांचा आवाज होतो, त्यावेळेस समजायचे की तीळ आपले छान भाजल्या गेलेले आहेत. तुपामध्ये बदामा टाकल्यानंतर भातवाळीने किंवा एखाद्या चमच्याने खालीवर करत राहायच्या, त्यामुळे बदामा छान ब्राऊन रंग येईपर्यंत सर्व बाजूने भाजल्या जातात.
त्याच कढईमध्ये मी डिंक टाकलेला आहे. डिंक पण छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा. अक्रोड पण तुपामध्ये भाजून घेते. एकाच प्लेटमध्ये मी सर्व साहित्य काढलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. दुसरं ताट मी घेतलेलं नाही. मेथीदाणे दुधामध्ये भिजवून ठेवलेले आहे. मेथीदाणे पण तुपामध्ये छान भाजून घेणार आहे. त्यामध्ये मी टाकलेले आहे वेलदोडे, खसखस, मनुके पण मी तुपामध्ये छान तळून घेणार आहे. मनुके तुपामध्ये छान फुलले जातात. मनुके पहिले तळायचे मी विसरून गेले, त्यामुळे मी आता मनुके कढईमध्ये टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता. जायफळाच्या पावडरमुळे लाडूला आपल्या छान चव लागणार आहे व वास पण छान येणार आहे. त्यामुळे मी कढईमध्ये जे तूप उरलेलं आहे त्यामध्ये जायफळ खिसून घालते. माझ्याकडं जायफळची पावडर नाही आहे. आपण असे खिसून घातले तरी पण चालतं किंवा मिक्सरमध्ये बारीक करू शकतो. सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी घालणार आहे पिठी साखर. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही गूळ घातला तरी पण चालतं. गुळाचा पाक करायचा आणि तो पाक टाकायचा. पण माझ्याकडे पिठी साखर आहे, त्यामुळे मी पिठी साखर टाकणार आहे. तुपामध्ये जे मनुके तळून घेतलेले होते, मनुके मी वरून टाकलेले आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले तरी पण चालतील. सर्व मिश्रण आपण हाताने एकजीव केले तर त्याला आपल्या हाताची उष्णता मिळते व लाडू आपले छान बांधले जातात. खूप पाय दुखायला लागले ताई खाली उभं राहून राहून, त्यामुळे मी आज किचन ओट्यावरतीच बसले. आणि तसे पण खाली जर लाडू करायला घेतले असते तर खाली पण लाडू करताना सांडलं असतं. तसंही किचन ओट्यावरती सांडलेलं आहे, त्यामुळे मी वरतीच बसले. कधी बसत नाही मी, आज पहिलीच वेळ आहे किचन ओट्यावरती बसण्याची, कारण खूपच पाय दुखायला लागले. सर्व लाडू मी पहिले करून घेतले. आता परत त्याला आकार देते म्हणजे छान होतील आपले. मला एकसारखे लाडू येत नाही, लहान मोठेच झालेले आहे. किती लाडू झाले ते पण तुम्हाला दाखवते. त्यांना थोडा आकार देते परत एकदा. आपण जर हाताने छान मळून घेतलं ते सर्व एकत्र मिक्स तर छान लाडू येतात. थोड्या वेळासाठी जर ठेवलं तर खूपच छान येतात. पण मी लगेच लाडू वळलेले आहेत, कारण मला अजून शेंगदाणे आणि तीळ पण खलबत्त्यामध्ये कुटायचे आहे, त्याचे पण लाडू बनवायचे आहे. शेंगदाणे आणि तीळ गार झाले असतील. किचन ओट्यावर जे पडलेलं आहे ते पण अजून पुसून घ्यायचं आहे, नाहीतर ते जर तसंच ठेवलं तर त्याला मुंग्या होतील. त्यामुळे पहिले ते साफसफाई करून घेते किचनची आणि नंतर शेंगदाणे आणि तीळ खलबत्त्यामध्ये कुटते आणि त्याचे पण लाडू बनवते. बाल्कनीमध्ये घेणार आहे कुटायला ते आणि तिथंच लाडू पण करणार आहे, कारण परत घरामध्ये किचनमध्ये घाण नको. किती लाडू झाले ते पण तुम्हाला दाखवते. बघा 3 4 17 लाडू आपले झालेले आहेत. परत कढईमध्ये ठेवते आणि झाकण ठेवते, नाहीतर काय होतंय मुंग्या होतात, लगेच लाल मुंग्या होतात. त्याला बारीक दिसत सुद्धा नाही केव्हा केव्हा एवढ्या बारीक मुंग्या होतात. तुमच्या इथं पण होता का ताईंनो, ते पण मला सांगा. हे बघा, हे आता किती छोटा झालेला आहे. ताटामध्ये पाणी ठेवते आणि पाण्यामध्ये कढई ठेवते थोड्या वेळासाठी, नंतर डब्यामध्ये भरून घेणार आहे.
नाहीतर लगेच त्याला मुंग्या होतील, त्यामुळे पाण्यात ठेवते. चला हात धुवून घेते आणि किचन वाटा आवरते. रात्रीच्या भाजीसाठी तीळ खलबत्त्यामध्ये कुटलेले होते, ते पण आता लाडूमध्ये वापरून टाकणार आहे, कारण थोडं तिळाचं कूट त्यामध्ये शिल्लक आहे. या डब्यामध्ये लाडू भरणार आहे. यातच मी गव्हाचे जे पीठ भाजलेले होते ते ठेवलेले होते, त्यातच लाडू पण ठेवते. एवढी काही घाण नाही, फक्त जे लाडू करताना सांडलेलं आहे तेवढंच आहे, तेवढं फक्त भरून घेते. तसा तर स्वयंपाक झाल्यानंतर किचन वाटा पूर्ण स्वच्छ घासून घेतलेलाच आहे. जेवायचं ताट आहे अजून घासायचं, ते तसंच आहे. मारून घेतला एक ताटामध्ये खाली पाणी घेतलेलं आहे, कारण कढई आपली बसणार नाही, त्यामुळे डब्यात ठेवते आणि डब्यामध्ये जे लाडू केलेले आहे ते ठेवून देते. चला लाडू पण पाण्यामध्ये ठेवून दिले. आता वाजलेले आहे बरोबर 5 वाजलेले आहेत. कढई हातामध्ये घेतलेली आहे मी बघा, आणि इथं तुम्हाला दिसत असेल शेंगदाणे आणि तीळ ठेवलेले होते गार करण्यासाठी, ते पण आता घेते. शेंगदाण्यावरचे थोडीशी जी साल आहे ती काढून घेते. साली सुगट पण छान होतात, पण मी काढते ताईंनो, तसे करत नाही, पूर्ण नाही काढत, थोडी काढते. चला तर मग खलबत्ता मी नेऊन ठेवलेला आहे. हाताखाली कुणी मदतीला नाही, कुणी जर मदतीला असलं तर कामं लवकर होतात. आता याच्यामध्ये मला किती वेळ जातोय बघू, 6 वाजतात का 7 वाजतात ते पण मी आता सांगू शकत नाही. भेटते तुम्हाला परत, कुटताना दाखवते तुम्हाला, परत भेटत नाही. खलबत्त्यामध्ये कुटताना दाखवते. कुटल्यामुळे काय होतं, शेंगदाण्याला तेल छान सुटतं आणि चव पण खूप छान येते. दोन्ही पण पराती मी हातामध्ये घेतलेले आहे, शेंगदाण्याची पण आणि तिळाची पण. गूळ, शेंगदाणे, तीळ एकत्र करून खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलेला आहे. गूळ खलबत्त्यामध्ये खाली चिकटतो, त्यासाठी मी एक छोटा चमचा जवळ घेतलेला आहे. सर्व लाडू बनवून झालेले आहेत. 6:15 वाजलेले आहे मला. 5 वाजेपासून तर 6:15 वाजेपर्यंत शेंगदाणे, गूळ, तीळ पूर्ण खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आणि त्याचे लाडू बांधून घेतले. लाडू मी मोठे मोठेच केलेले आहे, छोट्या साईजमध्ये थोडेच केलेले आहे आणि बाकी सर्व लाडू मी असे मोठे मोठेच केलेले आहे, कारण खूप उशीर झाला आणि तसेही मोठे लाडूच मला आवडतात, त्यामुळे मी मोठ्या साईजमध्ये सर्व बनवलेले आहे. चला 5 किंवा 6 फक्त छोट्या साईजमध्ये असेल. कसे झाले लाडू ते पण सांगसाल ना ताईंनो. चला आता आवरून घेते. हात पूर्ण चिकट झालेले आहे आणि हे जे उरलेलं आहे हे एका वाटीमध्ये काढून ठेवते, कारण ते जाळ आहे, त्यामुळे त्याचा लाडू वाढता येत नाही आहे, त्यामुळे मी ते तसंच ठेवलेलं आहे. आता सर्व आवरून घेते. इथं पण खाली सगळं कुटताना इकडं तिकडं उडलेलं आहे, ते पण सुपलीमध्ये भरून घेते जाळूने. तसे ज्यावेळेस खलबत्त्यामध्ये मी कुटत होते त्यावेळेस सगळं हे उडलेलं आहे. हात धुते पहिला, खूप चिकट झालेले आहे. लाडू करण्यामध्येच पूर्ण दिवस गेला. आमच्या मेवची पिल्लं आज बघितलेच नाही. एक वेळा आली होती ती माझ्याकडं, तिला तिला खाऊ पाहिजे होता, तो दिला आणि परत मी माझे लाडू बनवायला लागले. आणि इथं बघा, हे असं असतं ताईंनो. सागर एक 5 ते 10 मिनटंच घरामध्ये आला असेल आणि बघा काय करून ठेवलेलं आहे इथे. चला आता मग म्याऊचे पिल्लं बघते, तुम्हाला पण दाखवते काय करता आहेत ते. ती कपाटावरती घेऊन गेलेली होती, आता खाली ठेवलेली आहेत ती पिल्लं. ही बघा कशी आवाज ऐकता बरोबर आली खाली. काय ग म्याऊ, तुझं बाळ बघू कमी. आज दिवाबत्ती करायला खूप उशीर झालेला आहे. कमी साहित्यामध्ये कशी वाटली ताईंना तुम्हाला माझी लाडू बनवण्याची पद्धत, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या खूप छान छान कमेंट येतात. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल सर्व माझ्या ताई दादांचे खूप खूप धन्यवाद. आजचा ब्लॉग इथंच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ज्या ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर एक लाईक जरूर करत जाता येईल ना. चला परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.